वेलकम बॅक टू माय मूडी फूड मेकर चॅनल. दिसतायत ना अगदी बेकरीमधून विकत आणल्यासारखी खारी. चला तर मग पाहूया आजची रेसिपी. 2 कप मैदा घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार नमक टाकूनही घ्यायचे आहे. तुम्हाला जर बेकिंग सोडा हवा असेल तर बेकिंग सोडा टाकू शकता. त्यानंतर 1 कप तुपाचे मोहन टाकत आहे. तुम्हाला जर तुपाऐवजी डालडा टाकायचा असेल तर तुम्ही डालड्याचा वापर करू शकता. डालडा हा छान असा गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा. जेवढे तुम्ही तुपाचे प्रमाण घेतले आहात तेवढेच डालड्याचे प्रमाण घ्यायचे आहे. तुम्हाला जर तुपाचे प्रमाण जास्त हवे असेल तर घालू शकता. पीठ थोडंसं एकजीव होण्यासाठी त्यामध्ये पाण्याचा वापर करूया. पाणी जास्तही घालायचे नाही आणि पाणी कमीही घालायचे नाही. म्हणजे जेवढे लागेल तेवढे घालायचे आहे. गुठळ्या अजिबात होऊन द्यायची नाही. बघा मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि सर्व काही एकजीव झालेले आहे. तयार झालेला कणकेचा गोळा आता आपण अर्धा तास ठेवून देऊया. खारीला लेयर येण्यासाठी आपण आता अर्धे कप तूप घेतलेले आहे. तूप हे घट्टच घ्यायचे आहे, पातळ घ्यायचे नाही. आता हे तूप आपण छान असं फेटून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं छान असं तूप फेटून घेऊया. तूप छान असे फेटून झालेले आहे. आता त्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लॉवर आणि तूप छान असे एकजीव करून घ्यायचे आहे. हे मिश्रण लोणीसारखे दिसायला हवे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. बघा किती छान असा गोळा तयार झालेला आहे. 25 ते 30 मिनिटांसाठी गोळा आपण ठेवून दिलेला होता. तो गोळा आता आपण पाहूया. बघा कणकेचा गोळा किती छान तयार झालेला आहे. तूप आणि कणिक खूप काही एकत्र झालेले आहे. आता या कणकेच्या गोळ्याचे आपण 6 समान असे भाग करून घेऊया. तुम्हाला जर लेयर जास्त हवे असतील तर तुम्ही 7 ते 8 भाग करून घेऊ शकता. तयार झालेले गोळे आपण आता छान असे लाटून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम एक गोळा छान असा लाटून घेऊया. पातळ असं लाटून घ्यायचे आहे. नंतर मगाशी आपण तयार केलेले म्हणजेच तुपाचे आणि कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण याला लावून घ्यायचे आहे. बघा कशा पद्धतीने मी लावून घेत आहे ते. हे मिश्रण पूर्णपणे लावून घ्यायचे आहे. जराही जागा शिल्लक ठेवायची नाही. नाहीतर आपल्या खारीला जास्त असे छान असे लेयर येणार नाहीत. त्यामुळे सर्व काही जागेला लावून घेऊया. बघा सर्व बाजूला लावून झालेले आहे. आता यावर आपण दुसरा गोळा लाटलेला यावर टाकून घ्यायचे आहे. बघा कशा पद्धतीने मी टाकून घेत आहे ते. टाकून घेतल्यानंतर छान असे पसरून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याला परत लेयर लावून घ्यायचा आहे. आणि हा लेयर कसा लावायचा आहे तर पहिल्या चपातीला म्हणजेच पहिल्या लाटलेल्या गोळ्याला आपण लावून घेतलेला आहे तशाच पद्धतीने लावून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मगाशीसारखी प्रोसेस करायची आहे. बघा मी कशा पद्धतीने घडी घालून घेत आहे ते. दोन्ही बाजूनी छान असे उभी घडी घालून घेत आहे. दोन्हीला समांतर अशी घडी घालून घ्यायची आहे. बघा कशा पद्धतीने मी घडी घालत आहे ते. आता वरून घी आणि कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण लावून घेऊया. राहिलेला वरील भाग मी घडी घालून घेणार आहे. कशा पद्धतीने घडी घालत आहे ते बघा. व्हिडिओ नीट व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा पूर्णपणे चौकोन अशी घडी घालून घेतलेली आहे. आता पुढची प्रोसेस करूया. थोडंसं मैदा टाकून घेतलेलं आहे. त्यालाही थोडं मैदा टाकून घेऊया. तयार झालेल्या चौकोनला लाटण्याने छान असं आबदार असे लाटून घेऊया. दाबून लाटायचे नाही, हळूवार लाटायचे आहे. लाटून आयताकार तयार करायचा आहे. बघा कशा पद्धतीने मी लाटत आहे ते. आयताकार लाटून झालेले आहे. बघा कशा पद्धतीने मी घडी घालून घेत आहे ते. रोलसारखी घडी घालून घ्यायची आहे. नंतर थोडासा वाळलेला मैदा टाकून घेऊया. परत हुबे लाटून घ्यायचे आहे. तेही आबदार लाटून घ्यायचे आहे. बघा कशा पद्धतीने मी लाटून घेत आहे ते. आबदारपणे लाटायचे आहे. थोडंसं त्याला मिश्रणला अजून लावून घेऊया जेणेकरून ते छान असे चिकटेल. आता चाकूने कडा थोड्याशा कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून लेयर पडण्यासाठी. बघा कशा पद्धतीने मी कडा कट करून मध्ये कट करत आहे ते. छान असे लेयर तयार झालेले आहेत बघू शकता. आता थोडंसं कट करून घ्यायचे आहे
जेवढा तुम्हाला खारीचा आकार हवा असेल तेवढा तुम्ही कट करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला जास्त मोठा असेल तर हवा असेल तर तुम्ही मोठा करून घेऊ शकता. बघा लेयर किती छान झालेले आहेत. खारीचा आकार किती छान तयार झालेला आहे. समान तुम्ही बघू शकता आणि लेयरही कसे झाले आहेत ते तुम्ही बघू शकता. मंद आचेवर ठेवून कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल ठेवलेले आहे. तेल कढलेले आहे. आता आपण खारीचे एक एक पीस त्यावर टाकून घ्यायचे आहे. अबदारपणे टाकायचे आहे. खारीचा खालचा भाग आधी छान असा भाजून घेऊया. म्हणजे मीडियम असे भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याला पलटी करून घ्यायची आहे. तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. खारी छान अशी तळली जात आहे आणि खारी तळत असताना बघा कशा पद्धतीने लेयर आलेले आहेत ते. अगदी मार्केटमध्ये मिळतात ना तशा प्रकारची खारी तयार झालेली आहे. खारी छान अशी क्रिस्पी झालेली आहे त्यामुळे हळुवारपणे त्याला तळून घ्यायचे आहे. तुम्ही बनवलेली खारी कशी झाली होती ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हां, तुम्हाला ही खारीची रेसिपी माहीत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला आता नवीन रेसिपी घेऊन नक्कीच भेटूया. धन्यवाद.